नमस्कार मंडळी. तर विवेक शिवानीच्या लग्न सोहळ्याचा शेवटचा कार्यक्रम म्हणजे रिसेप्शन. तर लग्न जसं धूमधडाक्यात पार पडलं तसाच रिसेप्शनसुद्धा खूप छान पद्धतीने पार पडलं. तर त्या दिवशी सकाळीच इथे नानोऱ्याचा प्रोग्राम झाला. नवरदेव नवरीसोबतच लेक जावईसुद्धा बसवतात, त्यांनासुद्धा आंघोळ घातल्या जाते, त्याला नानोरा म्हणतात. आणि सगळ्यांनी खूप जास्त मजा केली, खूप पाणी खेळले. आणि लग्न कार्यात हीच तर खरी मजा असते, जेव्हा सगळेजण एकत्र येतात आणि खूप जास्त मजा मस्ती होते. हे मोमेंट्स खरंच खूप मेमोरेबल असतात. सो त्यानंतर मग गुरुजी आले आणि छान सत्यनारायणाची पूजा झाली, आरती झाली. त्यानंतर सगळ्यांचे जेवणं वगैरे आटोपली आणि त्यानंतर मग इथे सगळ्यांसमोर शिदोरी उघडण्यात आली. शिवानीच्या आईकडून म्हणजे माहेराकडून ही शिदोरी येत असते नवरीसोबत आणि ती सगळ्यांसमोर ओपन केली जाते आणि त्यातल्या एक एक वस्तू सगळ्याजणी बघतात, मजा मस्ती होते. सो ते सगळं इथे बायकांचं सुरू होतं. छान शिदोरी बघून झाली. त्यानंतर मग इथे देवकुंडी हलवण्याचा कार्यक्रम झाला आणि काकण सोडण्याचा. तर आधी लेक जावई येतात, देवकुंडीची पूजा वगैरे होते आणि त्यानंतर मग नवरदेव नवरी देवकुंडी हलवतात आणि त्यानंतर मग काकण सोडण्यात येते. तर हा सगळा कार्यक्रम छान झाला आणि त्यानंतर मग आम्ही गेलो पार्लरमध्ये रेडी व्हायला. शिवानीलासुद्धा सोडलं रेडी होण्यासाठी. छान रेडी झालो आणि त्यानंतर डिरेक्टली आम्ही गेलो लॉनवरती. बऱ्याच गोष्टी शूट नाही झाल्या कारण खूप जास्ती गडबड गोंधळ होती आणि घरचं लग्न म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी होतातच. आपण जसं ठरवतो तसं काहीच होत नाही. बट जे काही झालं ते खरंच खूप छान झालं आणि त्या मोमेंट्स आम्ही एन्जॉय केल्या. तर लॉनवरती आलो, त्यानंतर नवरदेव नवरीची एंट्री झाली छान आणि खूप गोड दिसत होते विवेक आणि शिवानी, खूप छान. आणि आम्हीसुद्धा छान रेडी होऊन आलो होतो, ते तुम्हाला पुढे बघायला मिळेलच. तर सगळ्या पाहुण्यांना भेटून खूप छान वाटलं. एवढ्या दिवसांनी सगळे भेटले, खूप छान गप्पा गोष्टी झाल्या. ते शूट नाही झालं पण त्या मेमरीज कायमच आमच्या आठवणीत राहतील. तर अशा प्रकारे हा लग्न सोहळा खूप छान पद्धतीने पार पडला. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.